आपण बारक्यासारख्या गोष्टीला प्लास्टिकचा आधार घेतो आणि अजूनही लोकांना त्याबाबत काहीही सोयरसूतक नाही. आजही तू भाजीवाल्याकडे गेल्यानंतर बऱ्याचशा महिला मला मिरचीला वेगळी, कोथिंबिरीला वेगळी, गवारीला वेगळी, भेंडीला वेगळी पिशवी द्या म्हणून सांगतात. त्यांना विचारलं अशा 4 पिशव्या का गं बाई तू घेतेस, तर म्हणते घरी जाऊन सॉर्टिंग करायला लागत नाही. आता ज्या वेळेला माशांमध्ये प्लास्टिक जातं आणि ते मासे तुम्ही खाता तेव्हा तुम्ही ते मायक्रोप्लास्टिक खाताय. आत्ता अलीकडच्या रिसर्चमधनं लक्षात आलं की आत्ता जी जन्मत आहेत मुलं गेल्या 2-4 वर्षात यांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण आढळते. आज जर तुम्ही एवढ्या ऑक्सिजन फॅक्टऱ्या लावायला गेलात तर तुम्हाला किती पैसे लागतील. तर हे अगदी छोट्या वयापासून मुलांना कळलं पाहिजे की झाडाचं महत्त्व काय आहे. लहानपणी शाळेत जी कविता होती, नेमेची येतो मग पावसाळा आहे, सृष्टीचे कौतुक जाण बाळा. आता या बाळांना कसलं कौतुकही नाही आहे सृष्टीचं. हल्लीच्या बाळांना फक्त तू प्रवासात निघालीस तरी ते मोबाईलमध्ये लक्ष देऊन मोबाईल गेम खेळतील. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नभस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. आज आहे जागतिक वसुंधरा दिन, अर्थात त्याला पृथ्वी दिवस असं सुद्धा म्हणतात. आणि या विषयावर आजच्या MHAMTB गप्पाच्या पॉडकास्टमध्ये मी समृद्धी ढमाले तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. या पॉडकास्टमध्ये आपल्याशी गप्पा मारायला आज आले आहेत डॉक्टर नंदिनी विनय देशमुख आणि त्यांचं क्लायमेटवर, पर्यावरणावर आणि इतर सगळ्या गोष्टींवर खूप काम आहे. आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आज इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. कारण जितकं आपण पर्यावरणावर बोलू, जेवढं लोकांना त्याबद्दल सांगू, तशी लोक शहाणी होतील. अगदी खरं आहे. पण हा वर्ल्ड अर्थ डे जो आहे तो जवळजवळ 1970 पासून आपण साजरा करतोय. तर गेली 50 वर्ष आपण या गोष्टीबद्दल किंवा पर्यावरणाबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम करतोय. तो झालाय असं वाटतं का? मला नाही वाटत. थोडीशी लोक आहेत अवेअर आणि पर्यावरणाबद्दल जे अतिशय तळमळीने आणि पोटतिडकीने बोलतात ना, त्यांचं जास्त हसच करतात लोक की हां हे पर्यावरणवादी आले, मग तुम्ही कशाला गाडीने जाता, तुम्ही बैलगाडीने जा, असं करून टिंगल पण करतात. पण आपल्या रोजच्या बारीक सारीक कृतीत जितकी शाश्वतता येईल तेवढं राहणं हे महत्त्वाचं आहे. आता शाश्वतता किंवा सस्टेनेबिलिटी या शब्दांचा अर्थच लोकांना समजत नाही. मगाशीच कोणतरी म्हणत होतं की 50 वर्षांनी पृथ्वीचं काय असेल, तेव्हा मी लगेच विचार केला की मी आता 70ला आले तर 50 वर्षांनी मी तरी नसेन जगत, मग मला कशाला डोक्याला त्रास. पण माझी पुढची पिढी असेल ना, माझी नातवंड असतील, माझी नातवंड 50शीत असतील. आता त्यावेळी माझ्या 50शीतल्या नातवंडांना जगायला आवश्यक असणारं वातावरण असेल का, याचा विचार मी नको का करायला. आमच्या मागच्या पिढ्यांनी खूप जास्त आणि आमच्या पिढीने खूप जास्त प्रमाणात साधनसंपदांचा वापर केला आणि त्यामुळे काय पृथ्वीवर परिणाम होतोय याचं त्यांनी लक्षातच काही घेतलेलं नाही. त्यामुळे आजची ही परिस्थिती झाली. आज आपल्याला विकास पाहिजे, चकचकीत घरं पाहिजेत, काचांची घरं पाहिजेत, गुळगुळीत रस्ते पाहिजेत आणि ते करण्यासाठी इतक्या अफाट वेगाने आपण जी नैसर्गिक साधनसंपदा आहे ती नष्ट केली. त्याचे जे परिणाम आहेत ना ते आज कदाचित नाही समजणार, पण पुढच्या 2 पिढ्यांना ते भोगणं इतकं कठीण होईल की हे कसे जगतील असा कधी कधी प्रश्न येतो मनात. आता 1970 साली जेव्हा पहिल्यांदा हा जागतिक वसुंधरा दिन साजरा केला गेला, सिनेटर गेलार्ड नेल्सन हा अमेरिकेतला माणूस होता आणि त्याला कॅलिफोर्नियामध्ये सांता बार्बरा म्हणून एक बंदर आहे, तिथे खूप मोठ्या प्रमाणात तेल, क्रूड ऑइलचं ऑइल स्पिल झालेला दिसला, तेल तवंग. ते बघितल्यानंतर त्याला 1962 साली जे प्रसिद्ध झालं पुस्तक, रेचल कार्सनचं सायलेंट स्प्रिंग, हे पुस्तक जे प्रसिद्ध झालं 62मध्ये 62मध्ये, ते खरं लँडमार्क होता पर्यावरणवादी विचारांचा. कारण त्या बाईंनी पहिल्यांदा, रेचल कार्सननी हवा प्रदूषण, पाणी प्रदूषणवरती लोकांना जागरूकता निर्माण करण्यासाठी हे जे पुस्तक लिहिलं ना, ते वाचून लोकांना कळायला लागलं की काहीतरी होतंय. आता ह्या गोष्टी झाल्या 1970-1962 मधल्या आणि त्याच्यानंतर आता ही 50-54 वर्ष पुढे गेली. त्याच्यात अजूनही आपण सगळ्या गोष्टी दुर्लक्षित ठेवल्या. कारण आपण जेव्हा विचार करतो ना,
तेव्हा नजीकच्या काळाचा विचार करतो, तात्पुरत्या सोयींचा विचार करतो बरोबर. आणि त्यामुळे इतक्या गोष्टी चंगळवादाच्या आणि ह्याच्यातनं निर्माण झाल्यात की त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात तसं आपण बघतो की प्रदूषणाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. म्हणजे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, लँड पोल्युशन, सगळ्या गोष्टी वाढत आहेत आणि 50 वर्षांमधले चॅलेंजेस तर तुम्ही म्हणताय की मगाशी विचार केला. आत्ता काय चॅलेंजेस आहेत पृथ्वीसमोर आणि पुढच्या येत्या काही टप्प्यांमध्ये काय काय चॅलेंजेस असतील? आत्ता चॅलेंज आजचा म्हणजे हवामान बदल. बरोबर. अगदी असह्य उन्हाळा होतोय आपल्याला आणि तो उन्हाळा झाला की आपण AC लावतो. ज्याला परवडतं ते AC लावतात, ACत बसतात. पण आज आपल्यासारख्या गरीब देशातली अर्ध्यापेक्षा जास्त जनता रस्त्यावर काम करते, हातगाडी ओढते, झोपडीत राहत आहेत. या लोकांची काय परिस्थिती होत असेल? आज 40 आणि 45 तापमान होतं आणि हे हवामान बदल झाल्यामुळे जे संपूर्ण नैसर्गिक चक्र आहे मान्सूनचं तेही बदललं. कुठे दुबईत काय पाऊस पडतोय, कुठे महाराष्ट्रात दुष्काळ पडतोय. हे सगळं हवामान बदलाचं चक्र जे गेल्या 10-20 वर्षात अतिशय तीव्रतेने झालं, त्याची जाणीव न होता ते आपल्या अस्तित्वालाच भेडसावणार आहे आणि त्यामुळे निर्माण होणारं अन्न किंवा पाण्याची उपलब्धता ही पण खूप वेगाने कमी होईल. ऑलरेडी हे लक्षात आलं आहे की प्रत्येक 1 डिग्री राईज टेम्परेचरमध्ये जवळजवळ 4 ते 5% गव्हाची यील्ड कमी होते. आता गव्हाचं उत्पादन एवढं कमी झालं तर गव्हाचे दर वाढणार. आता तांदूळसुद्धा मी गेल्या 50 वर्षात 2.5 रुपये किलोनी आणलेला तांदूळ आज मी 80 रुपये किलोनी विकत घेते. आता हा बदल का झाला आणि 80 रुपयांनी विकत घेणारे लोक किती आहेत? मग ते 80 रुपये मिळवण्यासाठी अजून ते काम करतील. बरोबर. आणि कित्येकांना हे परवडत नाही. मग होय रे, आहे रे आणि नाही रे असे वर्ग निर्माण होतात. ही दरी वाढत जाते. पण याचं कुठेतरी मूळ स्रोत सगळं पर्यावरणाशी निगडीत आहे. जसं हवामान बदल होत गेलं तसे जे सगळे आपले बर्फाचे हिमनग आहेत ते वितळले. ते वितळल्यानंतर हे पाणी शेवटी शेवटी समुद्रात जातं. समुद्राचं पाणी जमिनीवर येतं. जमिनीवर समुद्राचं पाणी आल्यानंतर ही जमीन क्षारपड होते. आता क्षारपड जमिनीत भातशेती होत नाही. बांगलादेशसारख्या आधीच गरीब असलेल्या देशात शेतीचं उत्पन्न इतकं कमी झालं की आता त्यांची परिस्थिती अजून बिकट होते. मग नॅचरली हे तांदूळ बिंदूळ महाग होणार. त्यामुळे सध्या पृथ्वीच्या समोर जी सगळ्यात मोठं आव्हान आहे ते हवामान बदलाचं आहे. बरोबर. आपण शाश्वत विकासाची ध्येय युनायटेड नेशन्सनी केली, 17 शाश्वत विकासाची ध्येय आणि त्याच्यामध्ये 14वं ध्येय जे आहे क्लायमेट चेंज आहे. आता हे कमी करायचं म्हणजे कोणी करायचं, कोण करणार? सामान्य माणूस म्हणतं गव्हर्नमेंटनी करा. गव्हर्नमेंट म्हणजे काय आहे? शेवटी तुम्ही वैयक्तिकदृष्ट्या प्रत्येकाने रोज जरी थोडा थोडा स्वतःत बदल केला तर हवामान बदलाला तुम्ही आळा घालू शकता. आता आज पृथ्वी दिन आहे तर त्यामुळे आपण हवामान बदलामध्ये जास्त डिटेलमध्ये नको जायला, पण साध्या साध्या गोष्टी आहेत की 2 व्हीलरचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनं वापरणं, विशेषतः तरुण लोकांनी, कारण ते गर्दीमध्ये घुसू शकतात, चढू शकतात ट्रेनमधनं. म्हाताऱ्या कोताऱ्यांना वापरू दे ना गाड्या, पण तुम्ही माणशी एक गाडी घेऊन शहरातले ट्रॅफिक वाढवता आणि या गाड्यांच्या मधलं जे इंधन जळतं त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप जास्त वाढतं. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकी किंवा बॅटरी ऑपरेटेड वाहनं वापरणं किंवा सौर ऊर्जेचा वापर, विजेचा वापर कमी करणं, अशा प्रकारच्या गोष्टी आपण स्वतः, किंवा झाडं लावा. आपण झाडं तोडामध्येच आहोत जास्त. म्हणजे कोणीतरी दुकानासमोरची, रानडे रोडच्या दुकानासमोरची झाडं पण कापतात का? तर माझ्या साड्यांचा डिस्प्ले लोकांना दिसत नाही. अरे झाडांचा डिस्प्ले दाखवा, ते तुम्हाला काहीही पैसा न घेता तुम्हाला ऑक्सिजन देत आहेत फुकट. आज जर तुम्ही एवढ्या ऑक्सिजन फॅक्टऱ्या लावायला गेलात तर तुम्हाला किती पैसे लागतील? बरोबर. तर हे अगदी छोट्या वयापासून मुलांना कळलं पाहिजे की झाडाचं महत्त्व काय आहे. मनोवृत्तीत फरक झाला पाहिजे. आत्ता सध्याचा प्रॉब्लेम हा आहे हवामान बदलाचा. मग पुढे 20 वर्षांनी आणि 50 वर्षांनी जगणं अजून खूप कठीण तरी होईल, किंवा जर सकारात्मक विचार करायचा असेल तर कदाचित लोक पुन्हा जंगलात जाऊन निसर्गाशी तन्मयतेने राहणारे जर झाले तर उलटी पण होईल परिस्थिती. आपण काय असंच म्हणू शकणार नाही की मानव संपेल म्हणून.
सस्टेनेबल लिव्हिंगकडे आपण परत एकदा येऊया. पण मला असं म्हणायचं आहे, आत्ता जसं मगाशी तुम्ही दुबईचं उदाहरण दिलं, की तिथे आत्ता पूरस्थिती आहे आणि खूप भयंकर अवस्था आहे. एकेकाळी वाळवंट असणारं ती जागा आत्ता जलमय झाली आहे पूर्णपणे. मग पूर्वी अवकाळी पाऊस पडत नव्हते का? पूर्वी हे सगळं नव्हतं का? आणि आत्ता ही परिस्थिती एवढ्या डायव्हर्सली का बदलतेय? एवढा विरोधाभास का आहे? पूर्वी सुद्धा होत होतं. म्हणजे नैसर्गिक आपत्ती पूर्वी एक 5-6 वर्षातनं एखादी येत होती. आता एका वर्षात 10 नैसर्गिक आपत्ती येतात. बरोबर. आणि याचं संपूर्ण कारण जे आहे की आपली पृथ्वी सगळी एक आहे. आपण त्याला वेगवेगळी देशाची, राज्याची, प्रांताची नावं देतो, पण पृथ्वी एक आहे. या पृथ्वीवरचा 70% भूभाग समुद्राने व्यापलाय. आपण समुद्रालाही नावं दिली, अटलांटिक, पॅसिफिक, इंडियन ओशन वगैरे वगैरे, पण संपूर्ण वॉटर मास एक आहे. आणि ज्यावेळेला हे प्रचंड प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, तर ते होण्याचं कारण हरितगृह परिणाम आहे. आता हरितगृह परिणामात काय होतं की पृथ्वीवर जी हीट येते सूर्यापासून, त्यातली बरीचशी पूर्वी परावर्तित होऊन मागे जायची. आता काय झालंय की ग्रीन हाऊस गॅसेस, म्हणजे त्याच्यात कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे जे मेन आहेत, त्यांनी एक छप्पर केलंय, एक थर केलाय. आणि त्या थरामुळे ही जी रिबाउंड होऊन जी हीट बाहेरच्या वातावरणात जात होती ती आता जात नाही. मला आठवतंय मी लहान असताना, शाळेत असताना दिवाळीच्या दिवसात थंडी वाजायची. आई अंगाला उठणं लावायची तेव्हा थंडी वाजायची. आता कधीच दिवाळीमध्ये थंडी नसते. आता हा जो बदल झाला, कारण हा जो ग्रीन हाऊस गॅसेसचा थर निर्माण झाला, तो आपली हीट बाहेर जाऊन देत नाही. आता ही जी एक्सेस हीट आहे, अतिरिक्त उष्णता, ती सगळी समुद्रात घुसते. समुद्र जवळजवळ 95 ते 97% उष्णता गिळतो, म्हणून अजून आपण जिवंत आहोत. आता हे समुद्रात जी हीट जाते त्याचे 2 परिणाम होतात. एक, समुद्रातले जे सजीव आहेत त्यांना प्रॉब्लेम होतोच, तो कोणी आपण बघतच नाही आहोत. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे समुद्रात अनेक प्रवाह आहेत जे पूर्ण ग्लोबली फिरतात. उदाहरणार्थ आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून सोमाली नावाचा प्रवाह येतो करंट, आणि तो भारताच्या किनाऱ्याने येऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्याला पाणी वर करतो पोस्ट मान्सून सीझनमध्ये. आणि म्हणून दिवाळीत मासळी स्वस्त व्हायची पूर्वी, किंवा श्रावण संपल्यावर मासळी यायची. त्याचं कारण हा सोमाली करंट होता. त्याचप्रमाणे पॅसिफिक, अटलांटिक, इथून अनेक जे प्रवाह आहेत ते जगभर फिरत असतात. ज्या वेळेला समुद्राने 97% 95% उष्णता गिळली, या प्रवाहात झाली गडबड. आणि या गडबडीमुळे मान्सून निर्माण होणं किंवा जे नैसर्गिक चक्र होती ती सगळी बदलली. म्हणून कुठेही कधीही पाऊस येतो. लहानपणी शाळेत जी कविता होती, नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. आता या बाळांना कसलं कौतुकही नाही आहे सृष्टीचं. हल्लीच्या बाळांना फक्त तू प्रवासात निघालीस तरी ते मोबाईलमध्ये लक्ष देऊन मोबाईल गेम खेळतील. बाहेर सृष्टीमध्ये काय चाललंय, निसर्गात काय चाललंय, झाडं पळतायत, हे बघण्याची दृष्टीच गेलेली आहे, तरुण मुलांची पण आणि छोट्या बाळांची पण. आणि पावसाळ्याचा तर नियम वगैरे तर सगळं 12 वाजलेले आहेत सगळे. त्यामुळे हे आव्हान आपल्यावर आहे, आणि हे रिव्हर्स करण्यासाठी बदल जे करणं आहे ते आपल्या स्वतःपासून करणं महत्त्वाचं आहे, गरजेचं. यावर्षीची थीमच आहे प्लॅस्टिक वर्सेस प्लॅनेट. सो त्याविषयी जसं मगाशी तुम्ही म्हणालात की खूप प्लॅस्टिकचा वापर वाढत चालला आहे, आणि प्लॅस्टिक ही सध्याची पृथ्वीसमोरची आणखी एक मोठी आणि जटिल समस्या आहे. काय सांगाल? यावर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक हा विषय घ्यावा लागला. याच्यातच प्लॅस्टिकचा केवढा भस्मासूर निर्माण झालेलं हे समजून येतं. आपण बारक्यासारख्या गोष्टीला प्लॅस्टिकचा आधार घेतो, आणि अजूनही लोकांना त्याबाबत काहीही सोयरसूतक नाही. आजही तू भाजीवाल्याकडे गेल्यानंतर बऱ्याचशा महिला मला मिरचीला वेगळी, कोथिंबिरीला वेगळी, गवारीला वेगळी, भेंडीला वेगळी पिशवी द्या म्हणून सांगतात. त्यांना विचारलं, अशा 4 पिशव्या का गं बाई तू घेतेस? तर म्हणते, घरी जाऊन सॉर्टिंग करायला लागत नाही. म्हटलं, घरात लहान मुलं आहेत ना तुझी, त्यांना सांग ना सॉर्टिंग करायला, ही गवार, ही भेंडी, ही मिरची, त्यांना काहीतरी ज्ञान दे. आणि तू पिशवी का नाही घेऊन येत कापडाची? तर म्हणते, अच्छा नाही लगता. म्हटलं, काय अच्छा, तुझ्या पर्समध्ये 2 पिशव्या ठेव की. म्हणजे हे तर आपल्यापासून सुरू करू शकतो पण आपण करत नाही. दुसरं, प्लॅस्टिकच्या बाटल्या. प्लॅस्टिकची बाटली पाणी विकत घेणं इतकं सहज शक्य होतं. तहान लागली
बाटली घे, पण एक बाटली आपण आपल्याकडे ठेवू शकतो पाण्याची, आणि जिथे जिथे पाणी उपलब्ध आहे, फिल्टर्ड वॉटर आहे, आरोग्यपूर्ण आहे याची खात्री आहे, तिथे घ्या ना तुम्ही, भरून घ्या तुमची बाटली. पण हे होत नाही. म्हणजे माणसानेच प्लॅस्टिकचा अतिवापर सुरू केला. माझ्या लहानपणी तर दूधसुद्धा काचेच्या बाटल्यातनं यायचं. आता प्लॅस्टिकचे पाऊच. बरं, त्या प्लॅस्टिकचे पाऊच आपण कापतो, त्याचं तो तुटलेला जो तुकडा असतो तो तसाच पर्यावरणात पुढची 2000 वर्ष राहणार आहे. तो कुठे जातो याचा पण आपण अंदाज नाही घेत. त्याच्यानंतर रक्ताच्या पिशव्या, पूर्वी रक्त बाटल्यांमध्ये, आता हा बदल का झाला? हा कन्व्हिनियन्ससाठी झाला बदल, सोयीचं पडतं म्हणून. पण सोय कुणाची हा प्रश्न नाही आपण विचारत. सोय कुणाची आहे? माणसाची सोय आहे का पृथ्वीची सोय आहे? पृथ्वीचा विचार नको का करायला? तुम्ही तुमची सोय बघता. पण प्लॅस्टिक हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे, अजैव विघटनशील आहे. ते तसंच ठेवलेल्या अवस्थेत पुढची 2000 वर्ष तिथे राहील. आणि तेवढंच नाही तर समुद्रात जे प्लॅस्टिक जातं, बऱ्याच लोकांना आपला कचरा प्लॅस्टिकमध्ये घालून समुद्रात फेकायची आवड आहे, विशेषतः देवाचं निर्माल्य किंवा काही वॉटेवर. आता हा जो प्लॅस्टिकचा कचरा समुद्रात जातोय तो इतका प्रचंड प्रमाणात आहे की पॅसिफिकमध्ये प्लॅस्टिकचं बेट झालं आहे. त्याला ग्रेट गार्बेज पॅच म्हणतात. तसे गार्बेज पॅचेस हिंदी महासागरात पण असतील. इतका कचरा, आणि हा समुद्र वैतागतो. कधी कधी ज्यावेळेला उधाण येतं तेव्हा हा सगळा प्लॅस्टिकचा कचरा किनाऱ्यावर फेकून दिलेला असतो समुद्राने. बरोबर. तो समुद्र तरी किती सहन करणार? आणि समुद्र किती महत्त्वाचा आहे. पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासूनचा तो समुद्र आहे. आज कित्येक अब्जावधी वर्षापासून असलेला समुद्र अजून आहे. त्याच्यात पहिला जीव निर्माण झाला, त्याच्यापासून सजीवसृष्टी निर्माण झाली, आणि त्याच्यात तुम्ही प्लॅस्टिक टाकताय. हे प्लॅस्टिक जे समुद्रात टाकलंय त्या समुद्रात सतत घुसळण होत असते. लाटा असतात, प्रवाह असतो, वारा असतो, आणि त्या प्लॅस्टिकपासनं हळूहळू मायक्रोप्लॅस्टिक निर्माण होतं. हे मायक्रोप्लॅस्टिक सजीवांच्या पोटात शिरतं. कासवं तर अलगे समजून, शैवाल समजून प्लास्टिक खातात आणि मरतात. आत्ता अल्बेस्ट्रॉस या पक्ष्याच्या पोटात छोटे छोटे मायक्रोप्लास्टिकचे कण सापडले. कारण त्या अल्बेस्ट्रॉसला वाटलं ही माशाची अंडी आहेत, म्हणून त्यांनी प्लास्टिकचे गोळे खाल्ले. आता ज्या वेळेला माशांमध्ये प्लास्टिक जातं आणि ते मासे तुम्ही खाता, तेव्हा तुम्ही ते मायक्रोप्लास्टिक खाताय. आत्ता अलीकडच्या रिसर्चमधनं लक्षात आलं की आत्ता जी जन्मत आहेत मुलं गेल्या 2-4 वर्षात, यांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण आढळते. बापरे. म्हणजे एवढं घातक आहे. आणि ज्या वेळेला मी चुकून एखादी पिशवी भाजीवाल्याकडनं घेते, प्लॅस्टिकच्या पिशवीचा आग्रह धरते, त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर हे सगळं येतं की माझ्या पुढच्या पिढी प्लॅस्टिक त्यांच्या शरीरात असेल, माझ्या नातवंडांच्या, पणतवंडांच्या, आणि मी ती प्लॅस्टिकची पिशवी रिफ्यूज करते. आणि मग तो भाजीवाला हसतो छद्मीपणे. म्हटलं पिशवी काढ, माझी पिशवी आहे त्याच्यात घाल. तो म्हणतो तुमचं काहीतरी वेगळंच. म्हटलं तुम्ही पिशव्या देता कसे? लोक जर ऐकत नसतील तर तुम्ही नका देऊ. आणि मध्यंतरी सरकारने घातलं होतं ना बंदी वगैरे, आता परत राजरोज सगळीकडे प्लास्टिकचा वापर होतो. तर हा बदल आपल्यापासूनच करायला पाहिजे. अर्थ डेचं थीम जे प्लास्टिक वर्सेस प्लॅनेटचं जे झालंय, त्याच्यात त्यांनी सांगितलंय की 2040 पर्यंत 60% प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे. आता हे वाक्य कागदावरच राहील किंवा कदाचित या पॉडकास्टमुळे लोकांपर्यंत पोहोचेल, पण आपल्यापासून सुरू केलं ना तर 60% वाचेल ना. पूर्वी दूधवाल्याकडे जाताना लोक भांडं घेऊन जात होते, बरोबर. आता त्याच्याकडनं प्लास्टिकच्या पिशवीतनं घेऊन येतात. तिथे थांबता येईल तुम्हाला, भाजीला प्लास्टिक नको, दुकानामध्ये सामान घेतल्यानंतर प्लास्टिक नको. तुम्ही स्टार्ट रिफ्युजिंग. 60% तुम्ही रिफ्यूज करा. प्रत्येकाने 60% रिफ्यूज केलं तर प्लॅनेट ग्रहावरचं 60% प्लास्टिक कमी होईल. बरोबर. आपण बघतो की मरीन इकोसिस्टमवर पण त्याचा परिणाम होतोय, किंवा तुम्ही म्हणालात तसं ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच पण तयार झालाय. पण तुम्हीच मगाशी हे सुद्धा म्हणालात की कुठेतरी कन्व्हिनियन्सचा पण प्रश्न येतो, किंवा काही गोष्टींमध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे सिंगल यूज प्लॅस्टिक हा एक अजूनच भयंकर प्रकार आहे. सो त्याला टॅकल कसं करायचं मग? विचार करायचा. विचार आपल्या शिक्षण पद्धतीत पहिल्यापासून विचार करणं शिकवलेलंच नाही आहे.
कोणीतरी काहीतरी पाळतं आणि सगळे मेंढरासारखे तीच गोष्ट करत राहतात. विचार करायचा की मी हे करतोय ते योग्य आहे का? मला बाहेर पडायचं आहे, बाजारात जायचं आहे, तर मी खिशात प्लॅस्टिकची पिशवी कापडी पिशवी ठेवूनच निघायला पाहिजे. प्लॅस्टिकची पिशवी नाही घ्यायची. कन्व्हिनियन्स आहे, कबूल आहे, पण कन्व्हिनियन्स कधी होईल? जेव्हा तुम्ही भरकटलेला असता तेव्हा तुम्हाला तो कन्व्हिनियन्स लागतो. चंगळवादाला आपल्यापासूनच आळा घातला पाहिजे ना. शिवाय कधी चुकून माकून प्लॅस्टिक आलं समजा घरात, तर ते पुनर्चक्रीकरणासाठी देणं, रिसायकलिंगसाठी वापरणं, या गोष्टी केल्या पाहिजेत. आता रिसायकलिंग जे आहे त्याच्यामध्ये ते इवन सांगतात की पॉलिस्टर किंवा नायलॉनचे आपण कपडे वापरतो. आता तू तू पण सांगशील की मुंबईसारख्या शहरात जर तुम्ही पॉलिस्टर किंवा नायलॉनचे ड्रेस घातले तर किती अनकम्फर्टेबल होता. म्हणजे तिथेच तो निसर्ग तुम्हाला सांगतोय की हे तुमच्या शरीराला चांगलं मटेरियल नाही. आता कन्व्हिनियन्स काय की त्याला इस्त्री करायला लागत नाही, ते धुतलं की लगेच अंगावर तुम्ही घालू शकता, म्हणून तुम्ही पॉलिस्टर नायलॉनला जास्त मार्क देता. पण ते घातल्यानंतर जो तुम्ही अनइझीनेस होतो किंवा घामोळं येतं, तिथून लक्षात येतं की हे तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही. त्यामुळे कन्व्हिनियंट असेल तरी तुम्ही ते वापरणं सोडता. तुम्ही कॉटनचे कपडे घालायला लागताच की नाही. तसंच कन्व्हिनियन्सनी तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरू शकता. दूध आणायचंच असेल तर डबा घेऊन जा ना. तो डबा कॅरी करण्यात लाज कसली? पाण्याची आता मी बघते की तुझी बाटली स्टीलची आहे, तू वापरत नाही आहेस प्लॅस्टिकची बाटली. म्हणजे हा बदल तू केला आहेस आणि तू जिथे जिथे जाते तिथे तुझी ती बाटली पाण्याची भरून घेते. तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा तांब्या भांडं किंवा हे आहे प्लॅस्टिकच्या बाटल्या तुम्ही आलेल्या पाहुण्यांना देत नाही. आज जर माझ्याकडे 100 पाहुणे दिवसभरात आले तर मी संध्याकाळी 100 प्लॅस्टिकच्या बाटल्या निर्माण करते. हे किती चुकीचं आहे. तसं दुसरं जर सांगायचं टिश्यू पेपर. टिश्यू पेपर जो तयार होतो त्यासाठी कित्येक झाडं कापली जातात. तुम्ही रुमाल ठेवा ना खिशात, नाही तर हात धुवा जाऊन. टिश्यू पेपर का मागता एका जागी बसून? तर या सवया वैयक्तिक पातळीवरच्या आपण बदलू शकतो. त्याच्यात कन्व्हिनियन्स काय आहे? म्हणजे आपल्याकडे थंडीही नाही तरी लोक आता संडासात सुद्धा टिश्यू पेपर ठेवायला लागले. काय आवश्यकताच नाही आहे ही. का बदलतोय आपण? का आपण आंधळेपणे पाश्चात्य देशांची कॉपी करायला जातोय? त्यांच्याकडे वाट लागली आहे सगळी. भारतासारखा जो देश आहे तो जैवविविधतेत बराच सुपिरियर आहे आणि आपली जी तगडी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा जर चांगला उपयोग केला तर भारत महासत्ता होणारच आहे. आणि आपल्या भारतामध्ये 91,000 प्रजाती प्राणी आहेत. आपल्याकडे जवळजवळ 45,000 प्रजाती वनस्पती आहेत. इतकी चांगली छान जैवविविधता असलेला देश जर टिकवायचा असेल तर आपल्याला विचार करता आला पाहिजे. आणि हा जो विचार करण्यासाठी हे असले दिवस साजरे करायचे. निदान एक दिवस तरी तुम्ही विचार करता, बोलता त्याबद्दल, शाळेत जाता, शाळेमध्ये भाषणं देता, काही व्हिडिओज बघता, सिनेमे बघता, तर लोकांना सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. मगाशी किंवा आत्ताच तुम्ही म्हणालात की विचार, सो सुरुवात तिथून होते की तुम्ही विचार तुमचे किंवा तुमची थॉट प्रोसेस बदलायला हवी. आणि मगाशी सुद्धा तुम्ही असं उदाहरण दिलं की आजकालची मुलं प्रवास करत असताना साधं खिडकीबाहेर सुद्धा बघत नाही. पण मग हे बाळकडू त्यांना पाजण्यात किंवा तो एक जो संस्कार आहे तो रुजवण्यात पालकांचा वाटा कमी पडतोय का? किंवा मग त्यांना वेळ मिळत नाहीये का तो रुजवण्यासाठी? काय करायला हवं? कारण सगळेच लोक भ्रमिष्ट झालेत. पालक पैशाच्या मागे धावतात, त्यांची मुलं त्यांना कल्पना नाही आहे की मग ते मुलांना सांगतात आम्ही तुमच्यासाठी पैसे कमवतोय. त्यामुळे त्यांचं मुलांकडे लक्ष नाही आहे आणि त्यामुळे पालकांची पिढी अतिशय बिझी झाली आहे. ते मुलांकडे लक्ष देत नाहीत. मुलांच्या बरोबर आजी आजोबा राहत नाही आहेत. आणि दुसरं म्हणजे खूप शॉर्ट टर्म विचार केला जातो की आपण जे म्हटलं की कन्व्हिनियन्स, तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी इथून घरी नेईपर्यंतच ती उपयोगी होणार आहे. हो बरोबर, पण त्याचं जे बायोडिग्रेडेशन आहे हे नाही होणार आहे किंवा त्याचा लॉंग टर्म इफेक्ट काय होणार आहे हा विचारच केला जात नाही. सो तुम्ही इन्स्टेड ऑफ, मी जे म्हटलं की विचार रुजवणं गरजेचं आहे, सो तो शॉर्ट टर्मपेक्षा तुम्ही लॉंग टर्म विचार कसा करू शकता हे आजकाल कमीच झालेलं
पाहायला मिळतं. म्हणजे शाश्वत निर्णय घेण्याची जी Exactly. प्रक्रिया आहे ना ती शिकवणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी हे प्लास्टिक वापरामुळे एवढं 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 सगळं होतंय घातक, हेच लोकांना माहीत नाहीये. तर ते सांगायला पाहिजे. त्यासाठी शाळेच्या करिक्युलम पासून शिक्षक, पालक, आजी आजोबा, शेजारी पाजारी यांना सगळ्यांना ज्ञान पाहिजे. बरोबर. आता बरं शिकलेला जो समाज आहे एज्युकेटेड ते वेगळ्याच पद्धतीत वावरतात कारण त्यांना सगळ्या सोयी सुविधा असतात. त्यांचं सगळे विचार एअर कंडिशनमधनं बाहेर येतात. पण जे समाज आहे, भाजीवाले आहेत, मासळीवाले आहेत, या लोकांना कोण सांगणार? त्यांना कोण शिकवणार? आता आपण मासे विकत घेतले तर प्लास्टिकच्या पिशवीतनंच घरी आणतो. पण मला आठवत आहे फार फार वर्षापूर्वी, साधारण 40-45 वर्षापूर्वी माझे वडील डबा घेऊन जात होते फिश मार्केटला किंवा मटण मार्केटला जाताना. त्यांच्याकडे पिशवी नसेल तर ते रुमालामध्ये भाजी बांधून आणत होते. मग ती लोक जास्त शाश्वत होती ना. बरोबर. आता नाही तसं करत का? आता हसतात लोक की रुमालात काय बांधून आणलं. आधी रुमालच नसतात कारण टिश्यू पेपर वापरतो. तर माझं म्हणणं असं आहे की ही विचार प्रक्रिया जी आहे ती शाळेपासून सुरू झाली पाहिजे. नशिबाने आपल्याकडे एन्व्हायरमेंटल सायन्स घातले आता स्कूलमध्ये, सिलेबसमध्ये आहे. पण त्याच्यावर मार्क किती येतात असं मुलं विचार करतात. हे ऑप्शनला टाकू शकतो आणि मग ते धडे सोडतात ती मुलं. अरे एन्व्हायरमेंट सायन्स ऑप्शनला टाकून तुम्ही जगाल कसे? तुम्ही हवं तर इतर टाका ऑप्शनला, इतिहास टाका, भाषा टाका, भाषेचं ग्रामर टाका. पण एन्व्हायरमेंट सायन्स तुम्हाला ऑप्शनला टाकून चालणार नाही. पण पेपर सेट करताना अगदी बोर्डाचा सुद्धा पूर्वीच्या, आता नाही, आता कंपल्सरी लिहावंच लागतं 10वीत, तेव्हा ऑप्शनला टाकता येतील म्हणून एन्व्हायरमेंटल सायन्सचा अभ्यासच मुलं करत नव्हती. आणि आईवडील जर तसं करत असतील तर मुलं आपोआप शिकतात. त्यामुळे हा सगळा समाज ढवळून काढण्याची जी प्रक्रिया आहे ती झाली पाहिजे. तर लोक विचार करू शकतील. आणि अर्थ डेच्या निमित्ताने असे तुम्ही जे पॉडकास्ट करताय त्यांनी लोक थोडी तरी विचार करायला लागतील. अवेअरनेसचं बीज गेलं पाहिजे कुठेतरी. शेवटाकडे येतोय. मी मगाशी म्हटलं तसं सस्टेनेबल लिव्हिंगवर आपण पुन्हा येऊयात. आणि इफ आय एम नॉट रॉंग तुमच्या नातवाचं नाव सुद्धा शाश्वत असंच आहे. हो. सो छोट्या छोट्या सवयी, की जसं तुम्ही भाजीचं सांगितलं किंवा बॉटल्सचं उदाहरण दिलं, सामान्य माणसाने काय काय स्वतःमध्ये छोटे छोटे बदल केले पाहिजेत आणि कसं सजगतेकडे वाटचाल केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि काय संदेश द्याल आज या निमित्तानं? सामान्य माणसंच काहीतरी चांगलं करू शकतील असामान्य. आणि मी तर म्हणते की रोज रात्री झोपताना आज मी दिवसात 10 कोणत्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत इनोव्हेटिव्ह गोष्टी केल्या याची एक यादी त्यांनी मनात धरावी. म्हणजे त्यात अगदी साधा आहे की आंबा खाल्ला तर त्याची बी कचऱ्याच्या बालदीत न फेकता मातीत टाक. बरोबर. साधी कृती आहे. आंबा रुचतो, ते बी रुचते, झाड होतं. मग उद्या ते जाऊन तू पावसात गावाला लाव. सुरुवात होते. किती साधी कृती आहे. रस्त्याच्या म्हणजे घरातनं बाहेर पडताना बॅगमध्ये एक चमचा, एक ग्लास आणि एक पाण्याची बाटली बरोबर घेऊन जा. कुठेही डिस्पोजेबल घरात आणायचं नाही कुठलंही. मला माहिती आहे की त्या बाईला सगळी भांडी घासायचा त्रास होतो म्हणून मग ते डिस्पोजेबल थर्मॅकॉलच्या प्लेट्स वगैरे आणतात. खूप पाहुणे येणार असतील ना, पाहुण्यांनाच सांगायचं आपली प्लेट धुवून ठेवा. हा बदल करायला काय हरकत आहे? म्हणजे याच्यात काही अपमान नाही आहे त्यांचा. म्हणजे इफ तुम्हाला 25 प्लेट्स किंवा 50 प्लेट धुवायची ताकद नसेल तर प्रत्येकाने आपली धुतली तर काय हरकत आहे? तेवढ्या 50 प्लेट कचऱ्यात जाणं वाचतं. हा शाश्वत बदल आहे. तर असे छोटे छोटे बदल त्यांनी करावे. झाडांची काळजी घ्या. मी तर शाळेच्या मुलांना सांगते की घरी जाताना तुमच्या बाटलीतलं पाणी एकमेकांवर उडवण्यापेक्षा झाडाला घाला. पाखरांची काळजी घ्या. पाखरांना धान्य टाका, त्यांना पाणी द्या. रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी पाणी ठेवा. आता कुत्रे हा विषय सेन्सिटिव्ह आहे कारण ते स्ट्रे डॉग्स आणि हे सगळं होईल. पण प्राणी मात्र जे आहेत सगळे, म्हणजे त्यात अगदी डाससुद्धा आला तर ते आपल्याबरोबर राहणारे रहिवासी आहेत. डाससुद्धा जेव्हा चावतो ना तेव्हा त्याला अंडी घालायची असतात आणि त्याला प्रोटीन रिच फूड लागतं. त्यामुळे डासाची मादी ज्यावेळेला अंडी घालायची असते तेव्हा ती तुम्हाला येऊन चावते. बरं. कारण तिला प्रथिनं लागतात. हा कन्सेप्ट लक्षात ठेवला तर डासाचा पण राग येत नाही. हां, म्हणजे सांगायचं काय की इतर प्रत्येक सजीवाची तुम्ही काळजी घ्यायला, त्याच्यावर प्रेम करायला शिका.
कारण ही पृथ्वी एकट्या मानवाची नाही आहे. आपल्याला वाटतं की फक्त मी आहे, मी विकास करणार, मी रस्ते बांधणार, मी पूल बांधणार आणि मी स्मारकं उभी करणार आणि मी मोठ्या मोठे 35 मजली टॉवर बांधणार. पण मग बाकीच्यांचं काय? जी पूर्वी चाळ संस्कृती होती त्याच्या आधाराने कित्येक प्राणी पण जगत होते, चिमण्या घरटी बांधत होत्या, कुत्री मांजरं जगत होते. त्यांचं काय? फक्त तुम्ही राहिलात की पर्यावरणाचा बॅलन्स कुठेतरी जाणार. तर असे 10 बदल तरी मी आजच्या दिवसात ह्या 10 गोष्टी केल्या ज्या पर्यावरणाशी इमान राखून आहेत आणि त्यामुळे पृथ्वी दिन माझा असा साजरा झाला. आता मी इथे आले आणि हे बोलते, हे पण माझी एक कृती आहे की त्यामुळे मला छान वाटलं की लोकांशी मी संवाद साधू शकले. तर लिहा, वाचा, चर्चा करा, समजवा, भाजीवाल्यांना समजवा, प्लास्टिकचे धोके सांगा. लोक काय तुम्हाला हसतील फार फार तर, पण तुम्ही काहीतरी करता पृथ्वीसाठी. बिकॉज दिस इज द ओनली वन प्लॅनेट ऑन विच वी स्टे. नक्कीच. नाही एकट्या मानवाची ही पृथ्वी साऱ्या जीवांची, हाच संदेश आपण आज घेऊयात. आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वापार असं चालत आलेलं आहे की आपण उठल्या उठल्या पृथ्वीला नमस्कार करतो आणि त्याचा श्लोक पण आहे मला वाटतं. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नभस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. नक्कीच. हाच संदेश आपण पृथ्वी दिनानिमित्त, आजच्या वसुंधरा दिनानिमित्त घेऊयात आणि आपल्या पृथ्वीची जशी ती आपली काळजी घेते तशी आपणही तिची काळजी घ्यायला शिकूयात. या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. MyMTVला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलोसुद्धा करा. नमस्कार.